थोडं आता पावसानं डोळं उघडला नाही म्हणून आता जांबीत आलोय. पण यंदा जांबींचा जाम नुकसान झालेला आहे. भर मे महिन्यातच मेलो पाऊस लागलेलो आहे. मित्रांनो ह्या बघा आपल्यास काय दिसलेलं आहे. मिरगीचो किडो. आमच्याकडे कृष्णाच्या गायी पण म्हणतो आम्ही. तो चावत नाही पण शक्यतो ह्यो मिरग चालू झालो की जमिनीतनं बाहेर येता. पण यंदा लवकरच आलो. लवकर पाऊस झालो ना यंदा चालू. आतापर्यंत एवढ्या जांबी कवलल्यात. हे नाही म्हटलं तरी 2-2.5 किलो जांबी होत. हे बघा सगळ्या उंबाळल्यात पावसान. आता ह्याचा काही विक्रीसाठी उपयोग नाही पण भाजी होणार. ह्या अशा जांबी पडलेल्या आहेत सगळ्या. हे आता सगळ्या कवलून घरी घेऊन जायचे आणि भाजी करून खायची. आता तुम्ही ह्यो बघतो हेच करावंदो म्हणतात पण ह्यो रानटी आहे. ह्यो अजिबात खायत नाही. ह्यो चवीस एकदम कडू असता पण ह्याच्यासारखं दिसणारं ह्याची सारखीच वेल आणि ह्याच्यासारखीच पानं असतात. तो करावंदो खातात तो गावठी करावंदो म्हणतो आम्ही. आता तुम्ही म्हणत अशी ह्या माझ्या हातात बटाटा आहे पण ह्या बटाटा नाही या रानटी कंदमूळ आहे. शेवाळ रानभाजी म्हणतात ना त्याचा ह्या कंदमूळ आहे. ह्याची काय आमच्याकडे काय भाजी काय कोण खायतच नाही पण ह्याच्यासारखाच एक कंदमूळ अजून आहे तर खातं त्यास कणगा म्हणतात. तर सेम ह्याच्यासारखाच दिसता. ह्या जांबी खाली बोंडांचा निस्ता पकलानच आहे. ह्या बघा हातांची जांबी कुठून कुठून वाट लागलेली आहे. ह्यो काय आता चीक जाणार नाही. हे हातावर अशीच मेहंदी राहणार काय दिवस तरी. झाडावर अजून करवंद आहोत. इकडे वर तर लय मरणाची आहेत पिकलेली. आतापर्यंत 10 किलो जांबी कवलल्यात पण त्या विक्रीच्या काही कामाच्या नाही. त्याची आता नाही म्हटलं तरी हप्ताभर भाजी खाणार. पण घरी जाता जाता एक भाजीच फणस न्याव्या. हे झाडास 5-6 फणस आहेत पण मुदावरच लागलेलं आहेत. आणि ह्यो कवळा फणस आहे आणि ह्यो एकच तयार आहे याच्यात बघा. तयार म्हणजे ह्याचं दातत ना फुललेलं आणि ह्याचं जर दात बाहेरचं काटतं ह्या जवळ जवळच. निरीक्षण करा एकदा परत.